या जर सगळ्या सेवा आपण दिल्या तर त्याला चांगलं उत्पन्न या माध्यमातून त्यांनी मिळवावं. उद्योजक म्हणूनच त्याची नेमणूक आहे आणि हे काम त्यांनी करावं हा त्याच्यामागचा आमचा उद्देश होता. आणि त्यातून त्यांनी आता व्यावसायिक दाखले देण्याची एवढी मोठी लिस्ट आहे, याच्यामध्ये किती पैसे मिळतात दाखला दिल्यानंतर याची लिस्ट आहे. तर हे दाखले ह्या सेवा दिल्या पाहिजेत ग्रामपंचायत, त्या सेवा ग्रामपंचायतीमध्ये मिळाल्या पाहिजेत. यासाठी बच्चूभाऊ आपणही प्रयत्न केले पाहिजेत. त्या संगणक परिचालकांना सांगितलं पाहिजे या सगळ्या सेवा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये द्या. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालायला लावू नका, सेतू केंद्रामध्ये जायला लावू नका, बाकीच्या व्यवस्था करू नका. त्यामुळं अनेक संगणक परिचालक हे खूप चांगलं काम करतात त्या निमित्तानं आणि त्यातून त्यांनी अधिकचे उत्पन्न मिळवावं अशा पद्धतीची शासनाची भूमिका आहे. त्यामुळं आपण या संदर्भात त्यांना वारंवार प्रशिक्षणाचा विषय आपला आला, मध्ये जी कंपनी आहे त्याच्या संदर्भात विषय आला. कंपनीचं फक्त टोनर देणं आणि रोल देणं एवढा विषय नाही बच्चूभाऊ, त्याचं या ठिकाणी कंपनीनं सॉफ्टवेअर देण्याची जबाबदारी आहे. हे आपण टोनरचे पैसे आणि त्या रोलचे पैसे देतो असं नाही. सॉफ्टवेअर देत असताना हे सगळे दाखले जेव्हा ऑनलाईन देतात त्यासाठी या सेवा देण्यासाठी जे सॉफ्टवेअर असतं तेही त्या कंपनीने देणं कंपनीला बंधनकारक आहे. अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर देत असताना मध्यंतरी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये काय अडचणी आल्या, त्या कंपनीचं टेंडर आम्ही काम संपलं, त्या कंपनीला थांबवलं. आता नव्यानं आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करून नव्यानं त्या कंपनीला अपॉइंट करण्यासंदर्भात हायपॉवर कमिटीला आमचा प्रस्ताव आहे. हायपॉवर कमिटीमध्ये तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ती प्रक्रिया केली जाईल. परंतु ग्रामपंचायतीमध्ये या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत आणि संगणक परिचालक हा त्याच्यासाठी आपण अपॉइंट केलेला आहे. त्या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं शासनाची आहे. आपण पगारवाढीच्या संदर्भात जी भूमिका सांगितली या ठिकाणी, मानधनाच्या संदर्भात पगारवाढीच्या संदर्भात सांगितलं की डायरेक्ट दिला पाहिजे. आता ग्रामपंचायतीतून ते पैसे येतात, ते पैसे RJSला येतात, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून RJSL आल्यानंतर मात्र तो पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जायला पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जायला लागत नाही. त्यामुळं आपण जी म्हटला त्याला पगार देण्यासंदर्भातली भूमिका सांगितली, ते RJSY मधून ते पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जातो. तो पुन्हा ग्रामपंचायतीला जाण्याची आवश्यकता नाही. हे या निमित्तानं आपल्याला मी सांगतो. त्यामुळं संगणक परिचालक ही व्यवस्था आहे आणि व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून गावागावातल्या खेड्यातल्या लोकांना त्या सेवेचा उपयोग झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. आणि त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो, हे शासनाच्या वतीने मी आपल्याला सांगेन. पटलावर येऊ नये हा आपण ग्रामपंचायतने आहे संगणक परिचालक आपण नेमलेले आहे, हे तालुक्यावर नेमले नाही. मंत्री महोदयांना माझा लक्ष धरून द्यायचं आहे की तुम्ही जे सांगताय का हा बाहेर बसतं आणि बाहेरच कमावतंय, हे फार चुकीची माहिती कोणत्या अधिकाऱ्याने दिली ते मला समोर ठेवा. हे फार चुकीची माहिती येत आहे रेकॉर्डवर. अशी रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये. या ग्रामपंचायत परिचालक संगणक परिचालक असं त्याचं नावच आहे, त्यानंतर तो तालुक्यावर बसायचा काही संबंधच नाही आहे. माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही, आता मी तुमचं ऐकून घेतलंय. माझं असं म्हणणं आहे का हा कुठल्याही प्रकारची वेगळ्या पद्धतीनं कुठं काय बसतं. तुमचं असं म्हणणं आहे का एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात एखादा डॉक्टर आहे, त्याचा खाजगी हॉस्पिटल आहे, त्याच्यातून किती पैसे कमवतो हे सांगताय. एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला. हे अशा पद्धतीनं टवाळणी करू नये. माझं काय म्हणणं आहे का त्याला भेटणारं मानधन 10,000 आहे, ते वाढलं पाहिजे. तो कर्मचारी आहे का कामगार आहे ते सांगितलं पाहिजे. कोण आहे तो, कर्मचारी आहे का कामगार आहे, याचं उत्तर द्या तुम्ही. तुमच्या ग्रामपंचायतचा आणि खाजगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला, काय गरज आहे, कुठली आली ही कंपनी. आणि हेच पैसे त्या संगणक परिचालकाला द्या ना तुम्ही, त्याला का देत नाही. आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केला याला ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून नेमा आणि त्याला 20,000 वाढवून द्या. आणि हे ते आम्ही पाहतोय जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, मग कंपनीतून मग ग्रामपंचायतचा तो सहाय्यक याच्यात पगार जातं. हा जो प्रवास आहे तो थांबवा. असे 2च उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. पहिला बच्चूभाऊ, आपण माझं उत्तर व्यवस्थित ऐकलं असतं तर ह्या प्रश्न विचारायची आवश्यकता बसली नसती. मी कधीही सांगितलं नाही की तालुक्या लेवलला बसून तो करतो, ते ग्रामपंचायतीमध्येच ह्या सेवा दिल्या पाहिजेत हा विषय येतो. आणि या पैसे भेटतात या संदर्भात या सेवा देत असताना या सेवा ग्रामपंचायत संगणक परिचालकाला तो सेवा देण्याचा अधिकार आहे.
आणि तो अधिकार त्याला दिलेला आहे. आणि त्या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीमध्ये बसून, ग्रामपंचायतीचं ऑफिस, कॉम्प्युटर ग्रामपंचायतीचं ऑफिसमध्ये बसून या सेवा या गावातल्या जनतेला देणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याने तालुक्यात बसावं नाही बसावं, मी तालुक्यामध्ये सेतूची सेवा असते, ती तालुक्यात जाऊन लोकांना सेवा घ्यायला लागते, ते गावागावामध्ये मिळते, हे तुम्हाला सांगितलं. त्यामुळे उत्तर जर व्यवस्थित ऐकलं असतं तर एवढा ताण घ्यायची गरज भासली नसती. त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की ही जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा आपण जी म्हणताय त्यामध्ये आपण गावागावामध्ये महाई सेवा केंद्र तालुक्यामध्ये आपण काढायचा प्रयत्न करतो, त्यातून सेवा द्यायचा प्रयत्न करतो. हा ग्राम उद्योजक म्हणून याची नेमणूक आहे, हा पहिला विषय आहे. त्यानं हा उद्योग व्यवसाय केला पाहिजे की हे दाखले देणं, बाकीच्या सेवा देणं, हाही त्याच्यामध्ये केला पाहिजे. पूर्ण उत्तर होऊ द्या ना. चला अजून पुढचा प्रश्न. काय उत्तर सांगायला पाहिजे. असं तसं पगार बच्चू, या राज्यामध्ये उत्तर कोणीच देऊ द्या. करत नाही. 10,000 मानधन, त्याला 18,000 किमान वेतन कायदा लागू केला पाहिजे. हे तुम्ही करणार आहे का? जे मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले त्याच्या संदर्भात बोला ना साहेब. मी आपल्याला या ठिकाणी बच्चूभाऊ का सांगितलं की शासनाचा कर्मचारी म्हणून याची नेमणूक केलेली नाही, ग्राम उद्योजक म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे. आणि त्याला या सेवा देत असताना ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्याला जे मानधन मिळतंय त्याच्या पुढच्या सेवा देऊन त्यातून त्यांनी पैसे मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण विनाकारण याचा विषयावर चर्चा होणं उचित नाही. पुन्हा परब साहेब बर माझा प्रश्नच नाहीये, प्रश्न त्यांचाच आहे दोघांचा. ते म्हणतात तुम्ही पोथी पुराण सांगताय, हे म्हणतात मी सांगतो ते तू ऐक. आता ह्यांचं काय ते मिटवा एकदा, काय ते पहिलं प्रश्न माझा नाही, मी विचारलाच नाही प्रश्न. अरे नाही मग भाई, प्रश्न भाईनी विचारलाय. हो, मग तुम्ही पण मला पडलेला प्रश्न सोडवा जरा. बरं ठीक आहे. बसा. सभापती महोदय नाही, ते बाजूला बसले, तुम्ही मध्यस्थीची